नागपूर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातील एक ख्यातनाम संस्था म्हणून ज्याची ओळख आहे, त्या विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली आणि बऱ्याच वर्षांनी प्रत्यक्षात होत असलेल्या निवडणुकीसंदर्भात चर्चेला वेगवेगळ्या दृष्टीनं अक्षरशः उधाण आलं आहे. दरम्यान या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या व रिंगणाबाहेर असलेल्या अनेक साहित्यप्रेमींनी विदर्भ साहित्य संघाकडून त्यांना असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कादंबरीकार, कथाकार, समीक्षक या नात्यानं माझी ओळख आहे. ही ओळख निर्माण करण्याकरता किंवा माझे व्यक्तिमत्व घडत गेलं त्यासाठी मी विदर्भ साहित्य संघ या संस्थेचे आभार मानतो. त्या संस्थेनं मला भरभरून दिलं. आज नाही म्हटलं तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत मला घेऊन जाण्यात आणि या दीर्घ परंपरा असलेल्या, अलौकिक परंपरा असलेल्या या अध्यक्षपदी मला विराजमान केलं. त्यामागे विदर्भ साहित्य संघाचा निश्चितच मोठा वाटा आहे. 1992 पासून मी विदर्भ साहित्य संघाच्या या कार्यामध्ये, त्या संस्थेच्या एकूणच उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झालो आणि त्यानंतर विदर्भ साहित्य संघाने माझं एक अतूट नातं निर्माण झालं, ते कायमचं. त्यावेळेला आम्ही अनेक महत्त्वाचे उपक्रम केलेत, ज्या उपक्रमांमधून तळागाळातला, वस्तीपाड्यातला, गावखेड्यातला आणि काहीसा उपेक्षित राहिलेला असा एक लेखकवर्ग, असा कविवर्ग आम्ही व्यासपीठावरून समोर आणला आणि आज मराठी साहित्य विश्वामध्ये ही मंडळी आपल्या कर्तृत्वानं स्थिरावलेली आहे, हेही नाकारता येत नाही. विदर्भ साहित्य संघाचा 103 वर्षाचा इतिहास जर आपण बघितलात तर या 103 वर्षाच्या इतिहासामध्ये फार उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाची माणसं अध्यक्ष म्हणून या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले दिसतात. त्यामध्ये गतरण माटखोरकर असतील, श्रीना बनट्टे असतील, अगदी बापूजी यांपासूनचा हा विचार केला तर कोरटकर होते त्याच्या आधी, तिथून तर इकडे अगदी राम शेवाळकर, सुरेश द्वादेश्वर इथपर्यंत ही जी मंडळी जी होती, या मंडळींनी विदर्भ साहित्य संघाच्या एकूणच वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जडणघडणीकरता खूप परिश्रम घेतले आणि म्हणूनच आज ही संस्था 103 वर्षाची झालेली आहे आणि या संस्थेकडे आपण वैदर्भीय साहित्य आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा कणा म्हणून, एक मातृसंस्था म्हणून त्या संस्थेकडे आपण पाहतो. वार झाले तरी झेलले पाहिजे, दुःख डोळ्यामध्ये पेलले पाहिजे, हे जगाला नव्हे मी तुला सांगतो, एकदा तू खरे बोलले पाहिजे. जे कवी आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, विचारवंत आहेत, शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, जे कोणी या देशामध्ये संविधानाला मानतात, जे कोणी या देशामधल्या समतेला मानतात, लोकशाहीला मानतात, मानवतेला मानतात, संत साहित्यावर ज्यांची निष्ठा आहे, ज्या लोकांना खऱ्या अर्थानं मानवतेची चाड आहे, अशा लोकांनी तरी राजकीय हस्तक्षेप या साहित्य संस्थेमध्ये होऊ देऊ नये. खरं म्हणजे तिचा अध्यक्ष हा साहित्यिक असायला पाहिजे, मोठं साहित्यिक नाव असेल ज्याच्यामुळे बलही प्राप्त होईल, अशा प्रकारचं असावं. पण अलीकडे त्या संस्थेचा अतिशय बट्ट्याबोळ झालेला आहे. तेच ते कंपूबाजी झाली, मग आपल्या याला या साहित्य संमेलनात घ्या, त्याला त्या कवी संमेलनात घ्या, मग या परिसंवादामध्ये घ्या. विदर्भ साहित्य संमेलनाचा दर्जा सुद्धा अतिशय खालच्या लेवलला गेला आहे, रसातळाला गेलेला आहे. अतिशय भुरट्या लोकांना अध्यक्ष करण्यात आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी भुरट्या लोकांना अध्यक्ष करण्यात आलेला आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा भुरटे लोक होत आहेत. आणि हे जरा बदलायचं असेल तर चांगल्या लोकांना निवडून द्या. अनेक संपादकांनी एक चांगली ठाम भूमिका घेतलेली आहे असं मी ऐकलेलं आहे. त्याच्याबद्दल मी बाकी लोकांच्याकडून माहिती घेतो आहे. एक मतदार म्हणून मला तो अधिकार आहे आणि त्यामुळे जे चांगले असतील, संपादकांनी ती भूमिका घेतली असेल तर त्यांचं समर्थन केलं पाहिजे. पहिल्यांदा नाटकवाले, संपादक, पत्रकार, कवी, लेखक, समीक्षक आणि राजकीय ही लोक सुद्धा
मैदानामध्ये उतरलेले आहेत. आपण त्याचं स्वागत करूया. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणालाही उभं राहता येईल, पण राजकीय हस्तक्षेपाचं समर्थन करता येणार नाही. देश देशाचा जसा बट्ट्याबोळ होतो आहे तसा साहित्य संमेलनाचा, साहित्य संस्थाचा बट्ट्याबोळ होता कामा नये अशी विनंती करतो. जे सगळ्या पॅनलमधले एकच पॅनल सगळं निवडून दिलं पाहिजे असं जरुरी नाही. जे चांगले लोक असतील, जे विवेकशील लोक असतील, जे मानवतावादी लोक असतील, जे लोकशाहीवादी लोक असतील त्यांच्या पाठीशी उभं राहा. साहित्य वर्तुळातील अनेकांसाठी ही भावनिकदृष्ट्या जुळलेली संस्था आहे. राम शेवाळकर, मनोहर म्हैसाळकर, सुरेश द्वादशीवार अशा विविध मान्यवर साहित्यिकांच्या नेतृत्वात या संस्थेचा डोलारा उभा राहिला. मात्र साहित्य संघाच्या विद्यमान जागेतील संकुल उभारणीनंतर इथल्या राजकारणाला अनेक रंग लागले. इतकेच नव्हे तर यंदाच्या निवडणुकीनंतर आपल्या हाती सत्ता कायम राहावी, जेणेकरून भविष्यात या जागेवर टोलेजंग इमारती उभारता यावी या दृष्टीने साहित्य संघाच्या यंदाच्या निवडणुकीत केवळ माणसंच नाही तर राजकारण देखील शिरले असल्याचा, किंबहुना शिरले जात असल्याचा गंभीर आरोप सध्या केला जात आहे. तसेच मी अध्यक्ष झाल्यानंतर शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आलं होतं आणि तेही फार यशस्वीपणे पार पाडलं गेलं. त्याचप्रमाणे त्याच वर्षात विदर्भ साहित्य संघाचं ग्रंथालय हे सर्वांसाठी मोकळं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यासिकेची निर्मिती केली आणि त्या अभ्यासिकेला एक चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीपासूनची मुलं या अभ्यासिकेमध्ये येऊन आपलं पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून विविध स्पर्धात्मक परीक्षांचाही अभ्यास त्या ठिकाणी बसून ती करीत आहेत. ही एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला नितीन गडकरी यांनीच ही निवडणूक लढवायला सांगितले असल्याचा दावा करत अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेले गिरीश गांधी यांच्या उमेदवारीनं यंदाच्या निवडणुकीत रंग भरला आहे. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रदीप दाते, रवींद्र शोभणे, रंजन दार्भेकर ही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेली अन्य नावे आहेत. या सर्वांनीच गिरीश गांधींवर साहित्य क्षेत्रातील संबंध नसल्याचा आरोप करत त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांना देखील आपला या निवडणुकीशी काहीही संबंध नसल्याचं जाहीरपणे सांगावं लागलं. अर्थात त्यावर कोणाचाही विश्वास बसावा अशी स्थिती प्रत्यक्षात नसल्याचं चित्र वारंवार स्पष्ट होत आहे. त्यामुळेच श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉक्टर पिनाक दंदे त्यांनी या संदर्भात स्पष्ट आरोप देखील केले आहेत. दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य वर्तुळातील कामांपेक्षा साहित्यबाह्य कामांसाठीच विदर्भ साहित्य संघाची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे विनाकारणच या संस्थेची प्रतिमा देखील डागाळली आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य संघाचे मूळ काम आणि त्याकडनं अपेक्षित असलेली कामं याबाबतही साहित्य क्षेत्रातील मंडळी आता भावना व्यक्त करू लागली आहेत. माझा मूळ प्रश्न असा आहे की संस्थेच्या एकूण विकासाकरता, तिच्या उज्ज्वल भविष्याकरता जी लोक तळमळीने काम करणार आहेत अशा व्यक्तींना आपण निवडून द्यायचं आहे की राजकीय हस्तक्षेप सहन करत या संस्थेच्या ऱ्हासाकरता आपण हातभार लावणार आहोत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या कोणाला या संस्थेबद्दल प्रेम आहे, आस्था आहे, कळकळ आहे, त्या सर्वांनी एकत्र येऊन ज्यांना काम करायचं आहे आणि संस्था अधिक वाढवायची आहे अशा लोकांनाच निवडून द्यावं. मला फार वाईट वाटतं की गेल्या 30 वर्षांपासून नागपुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आणि वापरात नसलेलं असं एक रंगमंदिर आहे जे 5व्या मजल्यावरती आहे, 6व्या मजल्यावरती आहे. पार्किंगला जागा नाही आहे आणि अनेक इतर ज्या सुविधा आम्हाला विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या इमारतीमध्ये धनवटे रंगमंदिरामध्ये उपलब्ध होत्या त्यातली एकही सुविधा आम्हाला इथे उपलब्ध नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा संस्थेला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर ही संस्था 100 वर्ष ज्या तपस्वी प्रतिभावंतांच्या कष्टावरती उभी राहिली त्या सगळ्या तपस्वी प्रतिभावंतांच्या कष्टाची शपथ घेऊन सांगते अशाच लोकांना आपण निवडलं पाहिजे ज्यांना या संस्थेला पुन्हा एकदा गतवैभवापर्यंत घेऊन जायचं आहे.
माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की योग्य निर्णय घेऊन योग्य उमेदवारांना निवडून द्या. की साहित्य संघात खरं म्हणजे खूप सुंदर सुंदर कार्यक्रमांचं आयोजन होत असतं, खूप सुंदर सादरीकरणं होत असतात. पण प्रेक्षक म्हणून जे लोक येतात ते नेहमीचे चेहरे असतात किंवा ज्येष्ठ नागरिक असतात. हे कार्यक्रम तरुणांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला हवेत असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी एका प्रयोगावर न थांबता साहित्य संघाने शाळांमधून, कॉलेजेसमधून याचे प्रयोग करणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यामधून मग तरुण पिढीला हे सगळं आपलं जे धन आहे भाषेचं, मराठी भाषेचं, ते कळेल आणि त्यांचा रस याच्यामध्ये वाढेल असं मला वाटतं. वाचनाची त्यांच्यामध्ये आवड लावण्याची खूप आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी एक आपल्याला करता येईल की साहित्य संघाने जर घरपोच वाचनालय सुरू केलं, कारण साहित्य संघाची जी इमारत आहे ती सगळ्यांना खूप लांब पडते आणि केवळ एक पुस्तक बदलण्यासाठी तिथपर्यंत जाणं खूपदा परवडतसुद्धा नाही. त्याच्यामुळे जर घरपोच वाचनालय असतं तर इतकी दुर्मिळ पुस्तकं आपल्याकडे आहेत, अनमोल असे ग्रंथ आहेत, खजिनाच आहे, तर तो सगळ्यांना उपलब्ध होईल. घरी आपल्याला ती पुस्तकं घेऊन वाचता येतील आणि त्याच्यातून काही लोकांना रोजगारसुद्धा मिळेल. तर या कल्पनेचासुद्धा संघाने विचार करावा असं मला वाटतं. आणखीन एक गोष्ट अशी आहे की खूप लोक आता नव्याने लिहायला लागले आहेत, पण भाषेविषयी किंवा व्याकरणाविषयी, शुद्ध लेखनाविषयी त्यांच्यामध्ये म्हणावी तशी जागरूकता नाही. त्यांच्या कल्पना छान असतात, मांडणी छान असते, पण ह्या बाबीमुळे त्यांचं लेखन मागे पडतं. तर ह्याच्यासाठी काही साहित्य संघाला चर्चासत्र किंवा मार्गदर्शक असे काही कार्यक्रम आयोजित करता आले तर जरूर बघावे, अशा 2-3 अपेक्षा माझ्या आहेत. महाराष्ट्राच्या वाङ्मय व्यवहाराच्या परंपरेमध्ये आणि विदर्भ साहित्य संघ ही एक अत्यंत महत्त्वाची अशी मध्यवर्ती संस्था आहे. विशेषतः विदर्भाच्या वाङ्मय व्यवहारामध्ये, साहित्य व्यवहारामध्ये गेल्या 100 वर्षांपासून कार्य करणारी अशी ही एक मध्यवर्ती संस्था आहे की ज्या संस्थेने मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या त्रिवेणीच्या संरक्षण, संवर्धनाचं आणि वाढ विकासाचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम विदर्भाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. म्हणजे आम्हाला आमचं तारुण्यातले दिवस आठवतात की विदर्भ साहित्य संघाचं जे संदर्भ ग्रंथालय होतं, चंद्रकांत कुलकर्णी होते तिथे, आणि त्या संदर्भ ग्रंथालय असो की धर्मटे रंगमंदिर असो की गडकरी सभागृह असो, अनेक वक्त्यांची भाषणं, अनेक संदर्भ ग्रंथांचं अध्यापन आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आमचा एक वाङ्मयीन पिंड जो तयार झाला. तसं विदर्भ साहित्य संघाचा एक जिवंत सहभाग आमच्या स्वतःच्या जीवनक्रमामध्ये राहिलेला आम्हाला दिसतो. या संस्थेची जी वाटचाल झाली ज्याच्यामध्ये अगदी म्हैसाळकर पूर्व कालखंड असो, त्यातले अनेक मोठे मोठे साहित्यिक असो, की म्हैसाळकरानंतरचा कालखंड असो, 90चं एक सत्र वेगवेगळ्या वाङ्मयीन उपक्रमांचं झालं. आता शताब्दींमध्ये अनेक प्रकारचे वाङ्मयीन उपक्रम झाले आणि माझ्यासारख्या एका छोट्या अभ्यासकाचाही सहभाग त्या उपक्रमामध्ये निरंतर राहिलेला आहे. अशी एक बुलंद अशी वाङ्मयीन परंपरा जपणारी ही संस्था आहे आणि आपला स्वतःचा त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे आणि त्या संस्थेविषयी सतत एक आपुलकीची, एक सहभागित्वाची आणि अशी भावना स्वाभाविकपणे राहिली. आता जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की आता या 100 वर्षानंतरच्या कालखंडामध्ये या संस्थेने असंच कार्य करत राहावं. साहित्यबाह्य अनेक गोष्टी असतात, वाङ्मयबाह्य अनेक शक्ती असतात, त्या शक्तींच्या प्रभावापासून मुक्त राहून आणि निरामय, निरपेक्ष असा प्रकारचं वाङ्मयीन कार्य संस्थेने करावं असं वाटतं. विदर्भ साहित्य संघ ही नोंदणीकृत साहित्यिक संस्था आहे. या संस्थेची जी घटना आहे त्या घटनेतील कलम 2 प्रमाणे कार्यक्षेत्र विशद केलेलं आहे 11 जिल्ह्यापुरतं विदर्भातील, आणि कलम 3 प्रमाणे उद्देश निश्चित केलेले आहेत. या कलम 3 मध्ये छोटा ई आणि मोठा ई यांचं एकत्रित वाचन केलं आणि सहवाचन आपण कार्यक्षेत्रात विचार केला कलम 2 प्रमाणे, तर हे असं निश्चित होतं की विदर्भातील या 11 जिल्ह्यातील साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक एकूणच विषयाला या संस्थेने संवर्धन करायचं आहे, या संघाने संवर्धन करायचं आहे. यांच्यासाठी उपक्रम राबवायचे आहेत. या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन आपण जर काही काम केलं तर ते सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानुसार अल्ट्रा व्हायरस म्हणजे अवैध कृती ठरू शकते. आता याच्या संबंधाने थोडक्यात सांगायचं झालं तर कोणतीही साहित्यिक संस्था जी असते ही केवळ सांस्कृतिक उपक्रमांची व्यासपीठ नसते.
ती एक कायदेशीर अस्तित्व म्हणजे लिगल एंटिटी असते तिचे कार्यक्षेत्रात्मक उद्दिष्टपत्र म्हणजेच स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटीज हे केवळ भावनिक किंवा वैचारिक मर्यादांनी नव्हे तर तिच्या नोंदणीनुसारचे तिचे भौगोलिक क्षेत्रात्मक उद्दिष्टपत्र, त्यानुसारची नियमावली आणि लागू कायद्यांच्या चौकटीने निर्धारित होते. म्हणूनच साहित्यिक स्वातंत्र्य व कायदेशीर बंधन यांचा समतोल समजून घेणे अत्यावश्यक ठरते. कोणत्याही साहित्यिक संस्थेला तिच्या नोंदणीकृत घटनेनुसारच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक क्षेत्राकडे व त्या भौगोलिक क्षेत्रातील साहित्य व साहित्यिकांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उलट त्यासाठीच भरीव असे साहित्यिक, सांस्कृतिक व कलात्मक कार्य हाती घेऊन ते रीतसर तडीस नेणे हे कायदेशीर बंधन पाळावेच लागते. एकूण विदर्भ साहित्य संघाची यंदाची निवडणूक बरीच चर्चेची ठरली आहे. एकूणच या निवडणुकीत राग रंग साहित्यापेक्षाही राजकारणाच्या दिशेनं वळत असल्याचं चित्र भविष्याच्या दृष्टीनं फारसं आशादायी नाही हे मात्र खरं.